जय शिवराय मित्रांनो 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वाटप केलं जाणार आहे. सोयाबीन आणि कापूस या पिकाचं अनुदान वाटप केलं जाणार आहे. यामध्ये आपल्याला फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे, यादीमध्ये आपलं नाव आहे का नाही हे कशा प्रकारे बघायचं आहे, यादीत नाव जर असेल तर फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यायची आहे, त्यानंतर पैसे कधी जमा केले जाणार आहे, या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, मी गणेश ठाकरे, कृषी सातबारा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलची सभासद मिळवण्याकरता नक्की चॅनलला जॉईन व्हा, जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट ही मिळत राहतील. मित्रांनो, चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ. शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकतो की 2023च्या संदर्भात सोयाबीन असेल, कापूस असेल, या दोन पिकाची शेतकऱ्यांच्या माध्यमातून ई पीक पाहणी करण्यात आली होती. परंतु ई पीक पाहणी झाली. ई पीक पाहणी झाल्यानंतर आता राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून सोयाबीन आणि कापूसाचं उत्पन्न घेतलं होतं, अशा शेतकऱ्यांना जे सोयाबीनचे हमी भाव असतील, कापसाचे हमी भाव असतील, यामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. त्याकरता राज्य सरकारच्या माध्यमातून सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यासाठी एक दिलासा दिलेला आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति हेक्टर अनुदान हे 5,000 रुपये वाटप केलं जाणार आहे. सोयाबीनसाठी 5,000 रुपये, आपला जर कापूस असेल तर त्यासाठी सुद्धा 5,000 रुपये. या पिकाच्या अनुदानाचे वाटप 2 हेक्टरपर्यंत याची मर्यादा असणार आहे. म्हणजे आपण जर सोयाबीन असेल, कापूस असेल किंवा सोयाबीनच असेल, 2 हेक्टरपर्यंत आपल्याला 10,000 रुपये हे अनुदान वाटप केलं जाणार आहे. नंतर आपल्याकडे कापूस जर असेल तर त्यासुद्धा 10,000 रुपये या अनुदानाचे वाटप केले जाणार आहेत. मित्रांनो, यामध्ये आपल्याला फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे. मित्रांनो, फॉर्म भरताना आपल्याला कृषी विभागाच्या माध्यमातून एक स्वयंघोषित प्रमाणपत्र हे मिळणार आहे. या स्वयंघोषित प्रमाणपत्राच्या माध्यमातून आपल्याला जे आपल्या आधारवर नाव असेल, समजा जर चुकीचं जरी असेल तर त्या आधारनुसारच आपल्याला त्या ठिकाणी नाव टाकायचे आहे. मराठीत जरी चुकीचं असेल तर तसंच नाव आपल्याला त्या फॉर्मवरती भरायचं आहे. इंग्लिशमध्ये जरी नाव चुकीचं असेल किंवा बरोबर असेल, जे बी आधारवर नाव असेल ते आपल्याला त्या फॉर्मवरती भरायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला सामायिक क्षेत्र असेल तर यासाठी एक घोषणापत्र, सामायिक क्षेत्राचं सहमतीपत्र सुद्धा आपल्याला मिळणार आहे. या सामायिक सहमतीपत्राच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला माहिती भरायची आहे. मित्रांनो, यामध्ये आपल्याला एखाद्या सामायिक क्षेत्रामध्ये 2 किंवा 3 नावं असतील तर त्यामध्ये आपल्याला ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आपल्याला पैसे पाहिजेत अशा शेतकऱ्यांच्या खात्याचं बँकेची डिटेल, आधार कार्डची डिटेल त्यामध्ये आपल्याला माहिती भरायची आहे आणि सर्व शेतकऱ्यांची एक सहमती द्यायची. म्हणजे त्या फॉर्मवरती आपल्याला शेतकऱ्यांचे नाव भरायचे आहेत. मित्रांनो, तारीख कोणत्याच प्रकारची टाकायची नाही त्या फॉर्मवरती आपल्याला. आज जर आपण फॉर्म भरलेला असेल तर ती तारीख आपल्याला खाली सोडून द्यायची. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची तारीख ही टाकायची नाही. जेणेकरून कृषी अधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून काहीतरी तारीख टाकल्या जाईल. जो फॉर्म सबमिट करण्याची तारीख असते ती टाकली जाईल आणि तो फॉर्म आपला सबमिट होईल. तर मित्रांनो, सोयाबीन आणि कापूस या पिकासाठी आपल्याला प्रति हेक्टर अनुदान हे दिलं जाणार आहे. चुका कोणत्या करायच्या नाही हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे 19 तारखेपर्यंत हे पैसे जमा केले जाणार आहे. यामध्ये आपण फॉर्म लवकरात लवकर भरून घ्यावा, जेणेकरून आपल्याला नुकसान भरपाईच्या जशा प्रकारे याद्या आल्या होत्या त्याच प्रकारे नवीन याद्या येतील आणि त्या याद्याच्या माध्यमातून आपल्याला केवायसी करता येईल आणि आपल्या खात्यावर हे सर्व पैसे अनुदान हे वाटप केले जाणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं. शेतकऱ्यांच्या खात्यावर कापूस आणि सोयाबीन पिकाचं अनुदान हे वाटप केलं जाणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहेत. तर मित्रांनो, असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच आपल्या चॅनलला जॉईन व्हा, जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे मिळत राहतील. तर मित्रांनो, जय शिवराय.